परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता या जिल्हा परिषद गटातील वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट आणि या गटातील आंबवडे समत वाघोली या गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निलेशजी जगदाळे आज आपण त्यांच्या निवासस्थानी घरी आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण या निवडणुकीचं विजन जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची भूमिका नक्की आता निवडणूक म्हणजे 2017 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर कुठल्याही प्रकारची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सरकारनं घेतल्या नाही. मग कोर्टाची कारणं पुढे सांगून असेल किंवा बाकीची काय आरक्षणाची कारणं पुढे सांगून असेल, पण ह्याच्यामुळं स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत की जे प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्यास कालावधी कमी लागतो आणि ते प्रश्न त्या स्तरावर नेण्यासाठी ज्याची गरज लागते ती गरज म्हणजे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य. तर ते जर इथं सदस्यांची नसेलच इथं सदस्य एखादा, तर स्थानिक जे प्रश्न असतात जे म्हणजे किरकोळ प्रश्न असतात, तहसीलदार ऑफिसचे प्रश्न, पंचायत समितीतले प्रश्न, जिल्हा परिषदचे प्रश्न, जे गावच्या ग्रामपंचायतीशी गावातल्या लोकांशी निगडीत प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधीची गरज असते. आमदार खासदार हे त्यांच्या पद्धतीने गावापर्यंत पोहोचतात, गावचे प्रश्न सोडवतात, पण त्याच्या मधले जे प्रश्न असतात, जे आमदार खासदार मंत्री त्यांच्या माध्यमातून सुटणारे प्रश्न वेगळे आणि गावातील लोकांना जे दैनंदिन आयुष्यात जे प्रश्न भेडसावत असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्या संस्थेची गरज असते त्या संस्थेमार्फत प्रश्न सोडवले जावेत म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आता गेले 7-8 वर्षाचा कालावधी बघतोय आम्ही, इथं विकासाच्या वल्गना केल्या जात आहेत. एवढ्या केल्या जातात की मुख्यमंत्री सडक योजनेतले रस्ते 5 वर्षाची देखभाल दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टरकडे शिल्लक असताना ते रस्ते उकडून कॉन्क्रीटचे रस्ते केले जातात. कोण ऑब्जेक्शन घेऊन ते बोर्ड रातोरात गायब केले जातात. माहितीच्या अधिकाराखाली कोण डेअरिंग करत नाही प्रश्न विचारायचे का, तर सरकारची भीती, लोकप्रतिनिधींची भीती आणि बाकीच्या गोष्टी. तर हे सगळा जो भोंगळ कारभार चाललेला आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्या एवढं पण आम्ही मोठं नाही, पण त्या जेवढं आमच्या पद्धतीनं किंवा पंचायत समितीला आम्ही निवडून आल्यानंतर जेवढं शक्य होणार आहे तेवढं आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता कालच आम्ही तांबीच्या ठिकाणी मीटिंग घेतली. 46 महिलांना रेशनिंगच मिळत नाही तांबीमधल्या. का मिळत नाही तर त्यांचे रेशनिंग कार्ड अपडेट नाही, आणि रेशनिंग कार्ड अपडेट नाही का तर त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही. पण आता काही लोकांना जमिनीच नाही, उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते. बरोबर. मग त्या लोकांना रेशनिंग मिळू नये का, असा विषय. अशा बरेचसे किरकोळ प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आम्ही समजून घेऊन ती सोडवण्यासाठी पुढे प्रयत्न करणार आहे. आणि हे सगळ्या गोष्टींचा आम्ही इथल्या सगळ्या समस्यांचा अभ्यास करून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आता विकासाचं झालं तर आमच्या बरोबर आमदार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत, खासदार नितीन काका पाटील आहेत, मंत्री माननीय मकरंद आबा पाटील आहेत आणि नुकतेच पदभार स्वीकारलेले उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आहेत. आम्हाला विकास करायला सुद्धा मोठं माध्यम आहे, आम्हाला विकासाला घेऊन पुढे जायचं आहे. तर पण आमचा विकास हा शाश्वत विकास असेल, ढोंगीपणाचा विकास नसेल, स्वतःच्या कमिशनसाठीचा विकास नसेल. बरोबर आहे. आता दुसरं काय होतंय की पाणी योजनांचा जो विषय आता आपण काढला जातो की वसना उपसा सिंचन योजना असेल की वसना उपसा सिंचनमध्ये चुकीच्या पद्धतीनं पाईपलाईन टाकल्या गेल्या, 6 इंची पाईपमधून कुठं नांदूळ धरण भरलं जातं का किंवा आराबोडी धरण भरलं जाईल का. मग त्यासाठी आम्ही आता जी नवीन वनगळ उपसा सिंचन योजनेची काही निर्मिती त्यांच्या काळात झालेली की जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे असताना त्यांना जे जमलं नाही ते आम्ही आमदार झाल्यानंतर किंवा आम्ही कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाल्यानंतर आम्ही जादाचं 2 TMC पाणी मंजूर केलं आणि तर वनगळ उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित होती. आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर आराबवाडी प्रामुख्यानं आणि त्याच्यानंतर सुळशी किंवा नांदवळ धरण याच्यामध्ये 6 फुटी पाईपलाईन टाकून आम्ही ते योजना पूर्ण करणार आहे.
मग अशा पद्धतीच्या पाणी योजना ह्या आपल्या आमदार साहेबांना किंवा शशिकांत शिंदे साहेबांनी का अस्तित्वात आणल्या नव्हत्या? आज ह्या बाबतचा जो विषय आहे तो त्याबद्दल जरा सांग. आता मुळातच डॉक्टर शालिनीताई पाटील आमदार असताना बरोबर ते शिवसेनेचं सरकार होतं, त्यावेळी आम्ही खूप लहान होतो, पण आम्हाला आठवते 91 साधारण हा. नवलत योजना रेवडीमध्ये पाणी रेवडीमध्ये पाणीपूजन कॅनलचे भूमिपूजन झालेलं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला व कार्यान्वित व्हायला जवळजवळ 2014 साल उजवला. बरोबर. म्हणजे पहिला टप्पा पूर्ण व्हायला जवळजवळ 13-14 वर्षे लागली. निधीचा अभाव होता त्याला. निधीचा अभाव होता आणि आताही निधीचा अभाव तर आहेच. आता काही लोकांना निधी कुठल्या माध्यमातून येतो, नंतर रस्त्याची कामं अपूर्ण होतात, पुढं कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळत नाहीत, काय कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात, या सगळ्या गोष्टी बरोबर चाललेल्या आहेत. आता मग ही उपसा सिंचन योजना चालू होऊन पण किती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे, हा पहिला त्यांनी अभ्यास करावा. त्यांना अभ्यास असेल पण तो अभ्यास करून त्यांनी पहिल्यांदा पहिला टप्पा पूर्ण झाला हा तरी योग्यरित्या कार्यान्वित करावा. इथं शेतकऱ्यांना म्हणजे पाणीपट्टी न लागता शेतकऱ्यांना लाईट बिलाचे पैसे गोळा करून पाणी ओढ्या नाल्यात सोडावं लागते, तिथनं परत स्वतःच्या विहिरी भरून परत शेतीपर्यंत पाणी घ्यायला लागते. आता दुष्काळाच्या काळात तर शिंदेसाहेब पालकमंत्री होते, आमदार होते, त्यांनी लाईट बिल वगैरे कशाचे पैसे कोणाकडूनही न घेता कृष्णा खोरेच्या माध्यमातूनच लोकांना फुकट प्यायला पण पाणी दिलं आणि शेतीला पण पाणी दिलं. आणि राहिले आता वनगळ कुठली उपसा सिंचन योजना आहे काय त्याच्याबद्दल काय मला तर काय फारसं माहित नाही, कुठल्या लेवलला ती योजना आहे. पण वनगळ कुठं, आरवडीचं धरण कुठं आणि नांदूरचं धरण कुठं, हा म्हणजे आता ही कशी योजना आणि कुठल्या माध्यमातनं कशी पूर्ण करा. परवाच वाटराच्या सभेत साहेबांनी सांगितलं 2 TMC पाणी आहे काय, बरोबर आहे, पण त्याच्यात ऑलरेडीच अर्धा TMC पाण्याचा गाळच साठलेला आहे. त्याचं गाळ काढल्याशिवाय ते अर्धा TMC पाण्याचं स्टोरेज होणार कसं? बरोबर आहे. पाण्याचा नुसता हक्क सांगून पाणी तर उपलब्ध पाहिजे तेवढ्या प्रमाणात. आणि बाकी ते योजना अशा खूप झालेल्या आहेत एवढ्या 7-8 वर्षात जाहीर, हा पण जनसामान्यापर्यंत त्याची माहिती कमी आहे. ते जाहिरातीपुरते आणि पेपर पुरतेच मर्यादित झालेले आहे. बरोबर. आता दुसरा विषय असा आहे की आंबवडे किंवा वॉटर स्टेशन गटामध्ये उमेदवाराचं आरक्षण होतं ते ओबीसी साठी सर्वसाधारण वर्गासाठी राखीव राहिलं होतं. आंबवडे गणाची परिस्थिती ओबीसी पुरुष या ठिकाणी राखीव आहे. असं असताना सुद्धा कुणबी समाजाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली. ह्याचं एक भांडवल त्या महेश शिंदेच्या जे काही लोक आहेत त्या लोकांनी केलं गेलं आणि जो खरा ओबीसी आहे अशाच ओबीसीला ती जागा त्या ठिकाणी लढवावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. तुम्ही कुणबीमधून फाईट करताय तर काय लोकांचा प्रतिसाद कसा राहतोय तुम्हाला ते? आता खरा ओबीसी आणि खोटा ओबीसी हा फरक काढले. ज्याला निवडणूक लढवायची नाही किंवा ज्याला निवडून यायची खात्री नाही त्यांनी या खरा कुणबी आणि खोटा कुणबी काढलेला आहे. जी लोक आज ह्या वल्गना करतायत, पत्रकार परिषद घेत आहेत, कुणबीचं आरक्षण आहे आणि ओबीसीचं आरक्षण आहे, हीच लोक आमच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मोर्चात सहभागी होते. त्यांना त्याची आत्ता आठवण करून द्यावीशी वाटते. मग त्यावेळी तुम्ही काय फक्त दाखवण्यासाठी होता का समाजाला, का फोटो काढण्यापुरता आमच्या बरोबर मोर्चात तुम्ही सहभागी होता? बरोबर आहे. आणि आरक्षण हे ओबीसी आरक्षण कुणबी हे ओबीसी मध्ये मोडलं गेलेलं आहे. दाखला देत आहेत. मध्ये हे झालं जरांगे पाटलाचं उपोषण झालं, छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः तिथं जाहीर केलं, कुठल्या कुठल्या नोंदी काढल्या आणि आम्ही काय दाखले काय खोटे घेतले ना. बरोबर. आणि ओबीसी प्रवर्गात जर कुणबी मोडलं जातं मग तुम्हाला ते नको आहे का, तर त्यांनी सांगावं तसं. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी की तुम्ही कुणबी ओबीसीत घेऊ नका किंवा तुमचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. बरोबर आहे. आणि दुसरा विषय राहिला की शंकरराव अण्णा पण ओबीसी होते. बरोबर. 25 वर्ष इथले आमदार होते. बरोबर आहे. त्यावेळी काय शालिनीताई पाटलांना किंवा शंकरराव अण्णांना असं कुणी जातीपातीचं म्हणून काही कधी डावललं नाही किंवा काही केलं नाही. आणि निवडणुकीपुरतं असं जातीत भांडणं लावणं किंवा जातीचा द्वेष निर्माण करणं हे चुकीचं आहे. तुम्हाला लढायचे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा, समाजातल्या प्रश्नावर लढा, बाकीच्या गोष्टीवर लढा. जातीचं राजकारण खेळायची काही गरज बरोबर नाही. आता काय झालंय की राजू काका भोसले जे राष्ट्रवादीचे या ठिकाणचे उमेदवार आहेत आपल्या वॉटर स्टेशन करण्याचे
तर ते बाहेरून आणले गेलेत हा एक त्या उमेदवारावर आरोप केला जातो. तर ते उपरा बाहेरचा किंवा हा प्रकार नक्की काय बाहेरचा म्हणजे कुठला नक्की बाहेरूनच म्हणजे त्या तालुक्याच्या याच्यातूनच ते बघा, ते त्यांच्या बाहेरून गटात म्हणजे त्यांचं गाव नाही त्यांना तिकडे मतदारसंघ सेफ असताना त्यांना इकडे करण्यात आलं. हे तिकडून आयात करण्याची भूमिका काय घ्यावी लागली? आयात करण्याची अशी भूमिका नाही. त्यांचं राजू काकांचं कार्य हे या 2-3 जिल्हा परिषद गटात कायम राहिलेलं आहे. आता वॉटर स्टेशन गाव आणि मला वाटतं अर्धा गण आंबोड्यातला काही भाग आणि वॉटर स्टेशन गणातला काही भाग किंवा पूर्ण वॉटर स्टेशन गण असेल. हा पहिला किनी गण आणि वॉटर स्टेशन गण मिळून एक गट होता. बरोबर. आता हे ऍक्च्युअली काम करणाऱ्या लोकांना किंवा काम करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना हे गटगणाचं आरक्षण किंवा गटगणाची रचना ही तुम्ही त्या लोकसंख्येवर आधारित करून दिलेली आहे. बरोबर. कुणी कुठं काम करावं आणि कुठं ज्याची पात्रता आहे तो कुठेही काम कोरेगावात जाऊन काम करेल. आयातीचा काही इथं विषय. आता आयातीचा विषय झाला म्हणजे राजू काका भोसले हे कोरेगाव तालुक्यातीलच आहे. भूमिपुत्र आहेत ते कोरेगाव तालुक्यातले. बरोबर. आणि बाहेरच्या खटावच्या भूमिपुत्रांना सांगू नये की कोरेगावचा आयात उमेदवार आहे म्हणून. हा काय बर त्यांनी सांगू नये. त्यांना काम करण्याची संधी. राजू काका पण काम करतायत आणि आता जे उमेदवार आहे त्यांनी महिला बाल कल्याण सभापती असताना चांगलं काम केलेलं आहे. बरोबर. जवळजवळ जिल्ह्यासाठी मला वाटतं 500 अंगणवाड्या त्यांनी आणलेल्या आहेत आणि कामाचा अनुभव आहे त्यांना. आयात बियात असं काय नसतं. काम करणाऱ्याला काही आयात वगैरे असं काही विषय नसतो. आता या आंबोड गणातल्या आपल्या जे काही समस्या आहेत त्या नक्की काय आहेत आणि त्या कशा आपल्या कशा माध्यमातून सोडवल्या? आता आंबोडे गणात खूप समस्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांच्या एसटी पासून हा ते किरकोळ तुम्हाला मागे सांगितल्यापर्यंत रेशनिंग कार्डापर्यंत पासून जे सगळ्या पेन्शन देण्यापर्यंतच्या ज्या काही समस्या आहेत. बरोबर. प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार आर्थिक सहकार्य काही सरकारकडून असेल किंवा विविध योजना असतील त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यापासून लोकांचा फायदा करून देणं हा हेच या निवडणूक लढवण्या मागचा उद्देश आहे. त्यांच्याकडं विकासाचं जे काय भांडवल किंवा आहे किंवा मध्ये तुम्ही एक आंदोलन केलं होतं गोष्टी ढाबीच्या जवळ रस्ता कोरेगाव पासून रहिमतपूर पर्यंत जाणार म्हणजे वॉटर स्टेशन ते रहिमतपूर असं 572 कोटीचा रस्ता मंजूर झाला आणि त्याचं जळगाव कोरेगाव तालुक्यातलंच त्या ठिकाणी भूमिपूजन केलं गेलं 572 कोटीच्या रस्त्यात. मात्र हा रस्ता आज आता 2 वर्ष होत आली पण तो अजूनही त्याच्या ह्याच्या स्थितीमध्ये स्पीडनं किंवा त्या गोष्टी चालू नाहीत किंवा ज्या पद्धतीनं तो रस्ता करायला पाहिजे होता. एक ट्रॅक हे करून किंवा ज्याला काय जो नियम निकष आहेत ते बाजूला ठेवून त्या रस्त्याचं काम चालू केलं. पर्यायानं लोकांच्या गैरसोय प्रचंड प्रमाणात झाले. एसटी आजही त्या भागात फिरकत नाही. या बाजूने शिवतर मार्गे लोकांना जाणं येणं करावं लागतं. त्या रस्त्याचा नक्की तुम्ही जो मध्ये आंदोलन केलं राष्ट्रवादीच्या माध्यमातून तर त्या आंदोलनामधून काय साध्य झालं नक्की? आता आंदोलन केलं म्हणजे आम्ही आंदोलन केलं म्हणजे तिथल्या सगळ्या या भागातल्या लोकांचा जो वाहतुकीचा प्रश्न होता, दळणवळणाचा प्रश्न होता, तो 1-1.5 वर्ष पासून लोकांना जो नाहक त्रास सहन करायला लागत होता त्यासाठी ते आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला समजलं की 572 कोटीचा बोर्ड आणि ऍक्च्युली रस्ता 170 का 180 कोटीचा काहीतरी असेल. बरोबर. ते पण काय अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर दाखवली नव्हती, तोंडी सांगितलं. हो. आणि अजून वर्क ऑर्डर मध्ये अजून पण कमी जास्त काय अमाऊंट असेल. आणि राहिला विषय आमचा एवढाच विषय होता की जर रस्ता करायचा होता तुम्ही तर टप्प्याटप्प्यात 1-2 किलोमीटरचा व्हावा. बरोबर. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की तुम्ही निवडणुकीच्या आधी हा रस्ता मुद्दाम खोदून ठेवला आणि त्याच्यात असं आहे की जे एक्सकॅव्हेशन होतं रस्ता खोदताना तर त्या एक्सकॅव्हेशनची जी अमाऊंट असते ती खूप मोठी अमाऊंट असते. बरोबर. आणि ती अमाऊंट कॉन्ट्रॅक्टरला लवकर मिळते. बरं. त्याच्यामुळे त्यांनी हे पूर्ण एक्सकॅव्हेशन केलेलं असं आम्हाला वाटतंय. बरं. बाकी काय त्याच्यात दुसरा टेक्निकल विषयच नव्हता. लोकांना मुद्दाम त्रास द्यायचं कारण काय? बरोबर. इथे लोकांना शेतीत जायला येत नव्हतं, विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जायला येत नव्हतं, लोकांना बाजाराला जायला येत नव्हतं. तर आपण आता राष्ट्रवादीचे युवकच्या पदाधिकारी आणि आंबोली संमत वाघोली गणाचे निलेशजी जगदाळे जे आता आंबोली संमत वाघोली गणातून
उमेदवारी लढवत आहेत आणि त्यांनी आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याशी बोलल्या त्या निश्चितपणे एका पक्षाचं मत त्यांनी मांडलं आणि यापुढे त्यांना तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद.